नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली। गोचिडीसारखे सत्तेला चिटकून राहू नये असा घणाघात करत त्यांनी भाजप राष्ट्रवादीवर नुरा कुस्तीचा आरोप केला। निवडणूक आयोग, वॉर्ड रचना आणि सत्तेतील लुकटीवर सवाल उपस्थित करत सपकाळ यांनी राजीनाम्याची मागणी केली। यापूर्वी राज्य सरकारने लाडक्या बहिणीचे 1,500 ते 2100 रुपये करून सांगितलं होतं, ते जसं केलेलं नाही। शेतकऱ्याची कर्जमाफी करून जसं सांगितलेलं होतं आणि ते झालं नाही। एवढंच नाही तर एकी थाली के चट्टे-बट्टे म्हणत असताना नरेंद्र मोदींनी दरवर्षी 2 कोटी रोजगार देऊ सांगितलं होतं। 12 वर्ष झाले। या 12 वर्षात 24,000 रोजगार त्यांनी हे दिलेत का? 24 कोटी रोजगार हे त्यांनी दिलेत का? या प्रश्नाचं उत्तर जसं नाही आहे तसंच या प्रश्नाचं नाही उत्तर राहणार आहे। आता या घोषणा करत असताना जर त्यांनी सांगितलं असतं की हे आम्ही करू आणि यासाठी लागणारं जे आर्थिक जे बजेट आहे ते 70,000 कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचारातले पैसे या योजनेकडे वळती करू, असं जर दुसरं वाक्य त्यांनी बोललं असतं तर त्यांच्या या वक्तव्यावर विश्वास ठेवता आला असता। अजित पवारांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला असं खरंच तुम्हाला वाटतं का? कारण ते त्यावेळेला तुमच्याबरोबर सत्तेत होते तेव्हा तुम्ही नाराज होते। आम्ही सत्तेत असतानाचा विषय जो आहे तो सत्य आहे। त्यात पृथ्वीराज चव्हाण साहेबांची त्यामधली असलेली भूमिका आपल्या सगळ्यांच्या समोर आहे। मात्र रेफरन्स टू कॉन्टेस्ट बैलगाडीभर पुरावे जे होते ते मुख्यमंत्र्यांनी देऊन टाकले तर हा वादाचा विषयच राहणार नाही। महापालिकेची निवडणूक होत असताना तो इथं जेव्हा विषय येतो ना त्यावेळेस अण्णामलई तामिळनाडूचे नेते विधान ऐकलं असं त्याचं विधान असं आहे, बॉम्बे इज नॉट महाराष्ट्र सिटी। या निवडणुका कुठे चालल्या असं वाटतंय? कारण महाराष्ट्राची सिटी बॉम्बे नाही असं त्याचं विधान आहे तामिळनाडूचे ज्येष्ठ नेते। त्या तात्कालीन संदर्भामध्ये ते जे बोलले असतील त्यानंतर काँग्रेसने आणि महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांनी त्यांच्या त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच दिलंय। भाषावार प्रांतरचना होत असताना त्याची सुरुवात आंध्र आणि तामिळनाडूतून पहिल्यांदा झाली। तेव्हा भाषीय अस्मिता ही पुढे घेऊन जात असताना तो अधिकार आपल्याला देशाच्या संविधानाकडून आपण प्राप्त करून घेतलेला आहे। त्यामुळे जे तामिळनाडूत आहे तीच भावना आणि तेच वक्तव्य हे महाराष्ट्रा संदर्भात असलं पाहिजे। त्यामुळे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे आणि ज्या अर्थानं चेन्नई भारताची आहे त्या अर्थानं मुंबई भारताची आहेच, मात्र ती आधी महाराष्ट्राची आहे, आपल्या मराठी माणसांची आहे। हे पंडित जवाहरलाल नेहरूंनीच 62 साली हे स्पष्ट केलेलं आहे आणि सदरचा मंगल कलश घेऊन यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्रात आलेले आहे। ती त्यावेळेची त्यांची जी पद्धत होती आणि त्यावेळेचा त्यांचा जो सांस्कृतिक जो ठेवा आहे तो आम्हाला काँग्रेस पक्षाला जतन करून ठेवायचा।